तर दोस्त मंडळी, आज अनंत चतुर्थी, त्याच्यामुळे जिमला होती सुट्टी आणि पुण्यामध्ये आहे आणि गणपती बाप्पाच्या मिरवणूक मिस करतोय. असं कधी होईल का? मग कॉफी घेतली आणि निघालो आम्ही विसर्जन मिरवणूक पाहायला. जाता जाता बघा हे सगळे गणपती बाप्पांचे मंडळ कसे लाईनीला लागले. साऊंड तर एवढे होते ना, काय बोलायचंच नाही. आपल्याला जायचं होतं मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहायला. मग गाडी तर काय जाऊ शकत नाही, मग आपल्याला तिथून चालत जायचं होतं. मग गाडी लावली एका ठिकाणी आणि पहिलं म्हणजे कानामध्ये कापूस तर घालावाच लागणार ना, कारण कानांची तर एवढी वाट लागते ना की 2 दिवस नुसतं चुन्नच ऐकू येतं. मग आपला जीबी भाऊ चालून चालून वैतागला होता. मला बोलला, दाखव तुझी जिमची पावर. मग घेतला डायरेक्ट जीबी भावाला उचलून. आणि गर्दी तर एवढी होती ना की कुठे जायचं ते समजत नव्हतं. मग गर्दीमधून कशी कशी वाट काढत पोचलो आम्ही एकदाच. मग चालून चालून तर खूप भूक लागली होती. मग काय घेतलं सँडविच आम्ही. मग सँडविच वगैरे खाल्लं आणि तिथून निघालो तर यांच्या अंगामध्ये वारं घुमायला लागलं आणि दिसले ना तिथं मोदक. आणि मोदक दिसल्यावर ते आपल्याला राहतंय का? कारण मोदक तर आपल्याला एवढे आवडतात की त्यासाठी काय पण. मग मस्तपैकी मोदक खाल्ला आणि तिथून पुढे आलो तर नुसते साऊंड होते. त्या साऊंडला कुठलं गाणं असतंय हेच समजत नव्हतं. नुसतं झापूक झुपूक इकडून तिकडून चाललं होतं आणि नाचायला तर एवढं पब्लिक होतं ना, चालता चालता सुद्धा नाचत होते. काय करणार, आपल्या पुण्याचं वातावरण तसं आहे ना. मग बोललो बास आता, हे जर आपण रात्रभर तरी पाहत बसलो ना तरी संपणार नाही, कारण पुण्यामध्ये मंडळच तेवढे आहेत ना. मग या सगळ्यामध्ये आपला कार्डिओ सुद्धा कम्प्लीट झाला आणि मग निघालो आम्ही घरी. सी यू टुमारो.